धनंजय मुंडेंना हायकोर्टाकडनं क्लीन चिट नाही, वकिलांनी चुकीच्या पद्धतीनं कोर्टाकडे गोष्टी मांडल्या. अंजली दमानियांचा आरोप, कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचाही इशारा. राज्य मंत्रिमंडळामध्ये फेरबदलांची शक्यता, 8 वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट पडणार. मुख्यमंत्री धक्कातंत्राच्या तयारीत, सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळात खांदेपालट होत असेल तर ते चांगलंच. सध्या मंत्री बनण्यासाठी स्पर्धा सुरू. मंत्र्यांचा परफॉर्मन्स चांगला असणं गरजेचं, राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्रामांचं मत. आमदार रोहित पवारांकडनं ट्विट करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. अजित पवार दाखवत असलेली कठोरता सरकारमधले इतर मित्रपक्ष दाखवतील का, रोहित पवारांचा सवाल. सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या. कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रशासनाकडे मागणी. नायब तहसीलदारांकडे मागणीचं निवेदन. कृषी मंत्री कोकाटे धुळे दौऱ्यावर. कोकाटेंच्या स्वागतावेळी त्यांनी बोलणं टाळलं. अजित पवारांनी न बोलण्याची तंबी दिल्यानंतर बोलणं टाळलं. निफाड तालुक्यातल्या एका शेतकऱ्याची कृषी मंत्र्यांना मनी ऑर्डर. माझ्यासाठी रमी खेळा, काहीतरी जिंका आणि मला पाठवा. शेतकरी योगेश खोळेंची कोकाटेंना 5,550 ची मनी ऑर्डर. धुळ्यामध्ये माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. हॉटेलबाहेर काळे झेंडे दाखवत केला निषेध. राजीनाम्याचीही केली मागणी. कोल्हापूरचा सर्वंकष क्रीडा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रशासनाला सूचना. ज्या पक्षात कामं होत नसतील त्या पक्षात राहून काय करायचं, हेमंत गोडसेंपाठोपाठ माजी नगरसेवक मामा ठाकरेंची सुद्धा शिवसेनेबद्दल नाराजी. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीत प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड. दरेकरांच्या सहकार पॅनलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड. हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरून सामनातनं सरकारवर टीका. विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना सरकार त्यांच्या कामाचे पैसे देत नाही. सामनातनं सरकारवर टीकास्त्र. बच्चू कडूंच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अमरावतीत नांदगाव पेठ टोल नाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. माजी खासदार गोपाल शेट्टी यांना कोर्टाकडनं क्लीन चिट. 2004 मध्ये पोलिसांना केलेल्या मारहाणी प्रकरणामध्ये क्लीन चिट. सक्षम पुराव्याअभावी मिळाली क्लीन चिट. रविवारी नाशकात जम्बो पक्षप्रवेश सोहळा. सुनील बागुल, मामा राजवाडे भाजपात प्रवेश करणार. काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांचाही भाजपात प्रवेश होणार. बुलढाण्यात शेकडो युवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून शिवसेनेत केला प्रवेश. सरन्यायाधीश भूषण गवई 3 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर. भूषण गवईंनी त्यांचे वडील माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मृतीस्थळी केलं अभिवादन. गणेशोत्सवासाठी मेट्रोच्या नियोजनाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केली पाहणी. काळबादेवी रोड ते गिरगाव मार्गावरच्या मेट्रो कामाची केली पाहणी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे अमरावती दौऱ्यावर. निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा. निवडणुकीसाठी अचूक नियोजन करण्याच्या केल्या सूचना. नागपूर जिल्ह्यातल्या मतदारसंख्येत मोठी वाढ. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येत वाढ झाल्याची माहिती. 79,982 नव्या मतदारांची नोंद. सिल्लोडमधल्या लिहाखेडीच्या सरपंच अपात्र. अवैधपणे वारस प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी कारवाई. विभागीय आयुक्तांचे आदेश. पुण्यामध्ये आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत पारंपरिक खाद्य महोत्सवाचं आयोजन. जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी बांधवांचे 8 स्टॉल सहभागी. पुण्यामध्ये ढोल ताशा पथकांच्या सरावाला सुरुवात. मंत्री चंद्रकांत पाटलांनी लावली सरावाला उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 38 धार्मिक स्थळांवर पालिकेची बैठक. रस्ते रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांच्या जागांबाबत पालिका आणि वक्फ बोर्डाची बैठक.
सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये रोषणाई. श्रावणानिमित्तानं मंदिरात आकर्षक रोषणाई. रोषणाईची खास ड्रोनमधनं शूट केलेली दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वरवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार. गर्दी नियंत्रणासह इतर गोष्टींच्या अनुषंगानं पोलीस ड्रोनचा उपयोग करणार. तुळजाभवानी देवी मंदिरामध्ये आजपासून भाविकांना मिळणार चितळेंचा लाडू प्रसाद. जिल्हाधिकाऱ्यांकडनं सपत्नीक पूजा करत लाडू प्रसादाचा शुभारंभ. मीरा भाईंदरमध्ये विहंग इमारतीसमोर खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना. खोल खड्ड्यात 3 चाकी रिक्षा अडकली. रिक्षाचं चाक मोडल्याची घटना. 28 जुलै हा निसर्ग संवर्धन दिन राज्यभर वृक्षारोपण करून साजरा केला जाणार. संगमनेरमध्ये अकोले तालुक्यात वृक्षारोपण आणि पुस्तक वितरण मोहीम राबवली जाणार. नागपूरच्या यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द. तीर्थदर्शन योजनेचे 1,86,00,000 रुपये थकीत. शासनानं यात्रेचा खर्च IRCTCकडे जमा केला नसल्याची माहिती समोर. तळोजा कारागृहात कैद्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची नोटीस. 8 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश. गडचिरोलीतील GDCC बँक मेहता पुरस्कारानं सन्मानित. सलग 13व्या वेळेला ही बँक मेहता पुरस्काराची मानकरी. 26/11 हल्ला प्रकरणातला आरोपी तहबूर राणाचा कुटुंबाशी बोलण्यासाठीचा अर्ज. राणाच्या अर्जावर आज सुनावणी. तहबूर राणानं त्याच्या कुटुंबाशी बोलण्याची मागितली होती परवानगी. अमृता फडणवीस बदनामी प्रकरणात 2 आरोपींना दिलासा नाहीच. कोर्टानं या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तर 4 जणांना पुणे कोर्टाकडनं जामीन मंजूर. मुख्य आरोपी निखिल सपकाळला पोलिसांची नोटीस. जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवहार बंद करण्याचा कुरेशी समाजाचा निर्णय. जनावरं खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप. जळगावातल्या एरंडोलमध्ये गोवरचा कहर. एकाच आश्रमशाळेतल्या 30हून अधिक मुलांना गोवरची लागण. जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचारांसाठी केलं दाखल. राज्यातल्या साखर उद्योगाला यंदा 15,000 कोटी रुपयांचा फटका. ऊस उत्पादन घटल्यामुळे मोठा आर्थिक फटका. पीओपीच्या मूर्तींपेक्षा शाडू मातीच्या मूर्ती अधिक धोकादायक असल्याचं समोर. शाडूच्या मातीत सोडियमचं प्रमाण अधिक असल्याचं समोर. शाडूच्या माती पाण्याखालील गाळ वाढवण्यात मदत करत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा. चंद्रपूरमध्ये गणेश मूर्ती कामाला वेग. पालिकेकडून नागरिकांना इको फ्रेंडली मूर्ती खरेदी करण्याचं आवाहन. विमानांमध्ये प्रवाशांना खिडकीच्या शेड्स लावण्याची अट नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय. विमानातनं मोबाईलद्वारे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यावर बंदी कायम. पुण्यामध्ये सर्वाधिक गर्दी होणाऱ्या 25 पर्यटन स्थळांवर क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीम उभारणार. यासाठी 50 कोटींच्या निधीची तरतूद. अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात पुणे पालिका ॲक्शन मोडवर. पुण्यामध्ये आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग्ज. 24 होर्डिंग्ज पालिकेनं उतरवले. चाकण औद्योगिक क्षेत्रातल्या मेदनकरवाडीमध्ये 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या. स्थानिक राजकारणामुळे पाणी मिळत नसल्याचा महिलांचा आरोप. प्रशासनानं लक्ष घालण्याची केली मागणी. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाला जाग. पुण्याच्या घोरपडी परिसरातल्या जुना बेबी कॅनॉल बुजवण्याचे आदेश. कॅनॉल बुजवून रस्त्याचं काम थांबवण्याचे आदेश. भंडाऱ्यात 14 गावांना जोडणाऱ्या जलप्राधिकरणाचा पाईप फुटला. पाईप फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. जळगावच्या भुसावळमध्ये दूषित पाणी पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जलशुद्धीकरण केंद्रावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुद्धा दूषित पाणी पुरवठा कायम. भंडारा नगरपालिकेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घेराव. नागरिकांच्या विविध तक्रारींसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब. लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी स्थगित. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पडताळणी थांबवल्याची शक्यता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 113 महाविद्यालयांमधले प्रवेश थांबवले. विद्यापीठाच्या निर्णयाला अनेक संस्था चालकांचा विरोध. महाविद्यालयांनी कोर्टात जाण्याचा दिला इशारा. सांगलीतल्या खानापूरमध्ये कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू होणार. उपकेंद्रासाठी खानापूरमध्ये जागेची पाहणी. राज्यामध्ये 5,500 प्राध्यापक आणि 2,900 कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी. आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं आश्वासन. पुणे मेट्रोचा वन पुणे विद्यार्थी पास आता मोफत. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पास मोफत. 200 रुपयांचं कार्ड घेणाऱ्यांना 200चं टॉपअप. मेट्रो कार्डसाठी कोणतंही शुल्क नाही. बुलढाण्यामध्ये अनेक तरुण तरुणींना नियुक्तीपत्राचं वितरण. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश. हे उमेदवार लवकरच विविध कार्यक्षेत्रांमध्ये रुजू होणार. बुलढाण्यामध्ये उद्या कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार. सर्व आजी माजी सैनिक आणि कुटुंबियांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन. मुंबईमध्ये 2 महिन्यात 166 स्कूल बसेस आणि खासगी वाहनांची तपासणी. 48 दोषी वाहनांवर कारवाई. 2 लाखांचा दंड वसूल. अमरावतीमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकवर पालिकेची कारवाई. 1,820 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. प्लास्टिक बंदी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई. हिंगोलीमध्ये आजेगाव ते मन्नास पिंपरी रस्त्याचं काम बोगस केल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्यावर पडले खड्डे. परभणीमध्ये स्मशानभूमीतल्या साहित्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण. नागरिकांचं थेट स्मशानभूमीमध्ये बसून उपोषण. बीडच्या केजमध्ये आवादा पवन ऊर्जा कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक. कंपनीच्या आडमुठ्या धोरणाविरोधात उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार. हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आदिवासी बांधवांचा रास्ता रोको. गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू. अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू. बीड शहरातल्या एका तरुणाचं अनोखं आंदोलन. बायकोसाठी या तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन. राज्यातल्या परिचारिकांचा संप तब्बल 7 दिवसानंतर अखेर मागे. पदनामात स्टाफ नर्स ऐवजी नर्सिंग ऑफिसर असा बदल. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं मागणी केली मान्य. यवतमाळच्या वणीमध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासाठी आंदोलन. टिळकांची वेशभूषा करून पुतळा पूर्वीच्या ठिकाणी बसवण्याची मागणी. हर्षल पाटीलच्या आत्महत्येनंतर आता हिंगोलीतले कंत्राटदार आक्रमक. थकीत देयकं देण्याची मागणी. हर्षल पाटीलच्या कुटुंबियांना मदत करण्याचीही केली मागणी. बीडच्या परळी अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको. महादेव मुंडेंना न्याय मिळावा यासाठी रास्ता रोको. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटी तर्फे करण्याची मागणी. उबर ॲपवरनं टॅक्सी बुक करणं आता कठीण होणार आहे, कारण टॅक्सी चालकांनी उबर ॲप अनइन्स्टॉल करण्याचा घेतलाय निर्णय. मागण्या मान्य न झाल्यानं टॅक्सी चालक आक्रमक. चालक आणि कंपनीच्या वादात प्रवासी भरडले जाणार. पुण्यामध्ये माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो होणार सुरू. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची यशस्वी चाचणी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेच्या संख्येत वाढ. पुणे रत्नागिरी मार्गावर 12 विशेष रेल्वे चालवल्या जाणार. गाड्यांचं आरक्षणही सुरू. सांगलीमध्ये 2000 देशभक्तांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन. कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन. प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. रत्नागिरीतल्या खेडमधल्या मीनाताई ठाकरे नाट्यगृह 27 जुलैपासून रसिकांच्या सेवेत दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे उघडले. गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. भामरागडच्या पर्लकोटा नदीचं पाणी पुलावर. भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला, तर पुरामुळे 2 राष्ट्रीय महामार्ग बंद. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये पावसाला सुरुवात. काही ठिकाणी पाणी साचायलाही सुरुवात.
मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी. पवईतल्या चैतन्यनगर शाळेत साचलं पाणी. नागरिकांच्या घरातही शिरलं पाणी. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी. कोस्टल रोडही जाम. रस्ते वाहतुकीला मोठा फटका. नवी मुंबईतल्या अनेक भागांमध्ये काल रात्रीपासूनच जबरदस्त पाऊस सुरू. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायलाही सुरुवात. रायगड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. खालापूर तालुक्यात पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर. खोपोलीतल्या अनेक सखल भागात साचले पाणी. साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणामध्ये 78.37 टीएमसी पाणी साठा. तर शेतकरी भात लागवडीमध्ये व्यस्त. मुंबईमध्ये पावसाचा लोकल रेल्वे सेवेवर परिणाम. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिरानं. प्रवाशांचा खोळंबा. मुंबई ठाणे कल्याण नवी मुंबई पनवेलमध्ये मुसळधार पाऊस. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. काल रात्री जिल्ह्यात पावसाच्या किरकोळ सरी. मात्र सकाळपासून पावसाची उसंत. राज्यातल्या अनेक ठिकाणी आज पावसाची शक्यता. मध्यम ते जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसराला अलर्ट जारी. अक्कलकोट तालुक्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कुरनूर धरण 95% भरलं. 3 नगर परिषदा आणि 52 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. चंद्रपूरला हवामान विभागाकडून रेड अलर्ट. चंद्रपुरात आज मुसळधार पावसाचा अंदाज. शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर. वाशिममध्ये पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट. 15,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज. हिंगोलीतील वसमत बाजार समितीत शेतकऱ्यांनी खरेदी विक्री ठेवली बंद. 2 महिन्यांपासून हळद विक्रीचे पैसे न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे शेतातल्या विहिरी ओव्हरफ्लो. पाणी साचल्यानं पिकांची वाढ थांबली. कापसाच्या पिकांचं मोठं नुकसान. वाशिममध्ये कारंजा बाजार समितीत मुगाचे दर वाढले. मुगाला किमान 6,200 तर कमाल 6,500 प्रति क्विंटल दर. वाशिम बाजार समितीचे सर्व व्यवहार आज बंद. बाजार समितीतल्या नाणे टंचाईची बाब पुन्हा समोर. शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागणार. बुलढाण्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. तत्काळ नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई अद्याप नाहीच. चिखलात बसून रडणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी केला होता पोस्ट. गडचिरोलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला वाहनानं उडवल्याप्रकरणी आरोपीला 2 वर्षांचा कारावास. 30,000चा दंड. 2019 मध्ये वाहनानं उडवल्यानं पोलिसाचा झाला होता मृत्यू. सोलापूरच्या बार्शी शहरात जागेच्या वादातून 2 गटात तुफान राडा. पोलिसांसमोरच राडा. धोकादायक इमारत पाडल्यामुळे भाडेकरू आणि जागा मालकांमध्ये राडा. बीडच्या बिंदुसरा धरणावर तरुणांची हुल्लडबाजी. सांडव्याच्या पाण्यात तरुणांची हुल्लडबाजी. प्रशासनाच्या वतीनं अनेकदा आदेश देऊनही टीका. राजापूर पाचल मार्गावर एसटी आणि टेम्पोचा अपघात. भरधाव आयशर टेम्पोची एसटीला धडक. प्रवासी किरकोळ जखमी. कोल्हापुरात 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना महिलेचा मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी वर्तवला अंदाज. नाशिक जिल्ह्यात दारणा नदीकाठी बिबट्यांचा मुक्त संचार. गेल्या 3 दिवसात 2 बिबटे जेरबंद. नाशिकमध्ये काम मिळावं यासाठी माथाडी कामगारानं केला आत्महत्येचा प्रयत्न. सातपूरच्या उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा केला प्रयत्न. मुंबईच्या गोरेगावमध्ये गांजाच्या नशेत तरुणाची आत्महत्या. बांगूरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. गळफास लावून केली आत्महत्या. पोलिसांचा तपास सुरू. सोलापुरात 16 वर्षीय युवकाची आत्महत्या. आईच्या निधनानंतर नैराश्यात गेलेल्या युवकानं गळफास घेत संपवलं जीवन. कोल्हापूरमध्ये एका भरधाव 4 चाकीची विद्यार्थिनींना धडक.
अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, कार चालकासह 2 अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरात महादेवी हत्तीसाठी नांदणी गावातले गावकरी रस्त्यावर. हत्तीला घेऊन जाण्यासाठी पथक आल्याचा समज झाल्यानं नागरिक रस्त्यावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.